बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदू समजणं हा त्यांचा सगळ्यात मोठा अपमान आणि बदनामी आहे. काय? बौद्ध राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदू समजणं हा त्यांचा सगळ्यात मोठा अपमान आणि बदनामी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे आहेत, बौद्ध राजे होते आहेत. त्याने वैदिक धर्म, ब्राह्मणी धर्म म्हणजेच वैदिक धर्म म्हणजेच आजच्या ब्राह्मणी धर्माचंच नामांतर झालेलं वैदिक धर्म 12व्या शतकात मोगलांनी दिलेली शिवी हे वैदिक आणि ब्राह्मणी धर्माचं ते रूपांतर आणि नामांतर झालं. म्हणजे आजच्या हिंदू धर्माने त्यावेळच्या वैदिक आणि ब्राह्मणी धर्माने शिवाजी महाराजांना राजा म्हणून मान्यता दिले नाही, स्वीकारलं नाही, तर त्यांच्या राज्याभिषेकावरती बहिष्कार घातला गेला. ब्राह्मणी धर्मानं, हिंदू धर्मानं छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र समजलं, त्यांच्या राज्याभिषेकावरती बहिष्कार घातला गेला, त्यांना राजा म्हणून मान्यता दिली नाही. जो राज्याभिषेक केला गेला शिवाजी महाराजांनी, ते राज्याभिषेक केवळ राज्याभिषेक नव्हता तर रयतेची ब्राह्मणाने केलेली प्रचंड लूट होती. शिवाजी महाराजांची फसवणूक रयतेची प्रचंड प्रमाणात केलेली ब्राह्मणाने राज्याभिषेकाच्या नावाखाली केलेली लूट होती. आणि धर्माचा पगडा त्या काळामध्ये लोकावरती जैन माणसावरती असल्यामुळं तो राज्याभिषेक करून घेतला. परंतु शिवाजी महाराजांनी थोड्याच दिवसामध्ये तो हिंदू पद्धतीनं म्हणजेच वैदिक आणि ब्राह्मणी पद्धतीनं केलेला राज्याभिषेक हा नाकारला. म्हणजे शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म व्यवस्था, ब्राह्मणी धर्म व्यवस्था नकार दिला. आणि थोड्याच दिवसामध्ये 24 सप्टेंबर 1674ला शाक्य पंथाच्या पद्धतीनं म्हणजेच बौद्ध धम्मानं, शाक्य पंथ हा बौद्ध धम्माचाच पंथ आहे म्हणून शाक्य पंथानं म्हणजे बौद्ध धम्माच्या पद्धतीनं दुसरा राज्याभिषेक केला. म्हणजेच 24 सप्टेंबर 1674ला बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे आहेत. म्हणून बौद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू समजणं हा त्यांचा सगळ्यात मोठा अपमान आणि बदनामी आहे. आणि शिवाय सगळ्यात मोठं महत्त्वाचं की राज्याभिषेक, छत्रपती आणि राज्याभिषेक ह्या संकल्पना आणि शब्द हे हिंदू धर्मी नाहीतच. काय? छत्रपती आणि राज्याभिषेक हे शब्द हिंदू धर्मीय हे नाहीतच, तर छत्रपती आणि राज्याभिषेक ह्या बौद्ध धर्मी संकल्पना आहेत. हे बौद्ध धर्मी शब्द आहेत. राज्याभिषेक हा बौद्ध धर्मी संकल्पना आहे. छत्रपती हा बौद्ध धम्मी शब्द आणि संकल्पना आहे. छत्र म्हणजे चक्र, धम्मचक्र, बौद्ध धम्मचक्र गतिमान करून बौद्ध धम्माचं धम्म राज्य म्हणजेच रयतेचं राज्य निर्माण केणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे राजाला, बौद्ध धम्मी राजाला चक्रवर्ती किंवा छत्रपती म्हणतात. चक्रवर्ती आणि छत्रपती या शब्दाचा एकच अर्थ होतो. आणि चक्रवर्ती आणि छत्रपती आणि राज्याभिषेक ही संकल्पना बौद्ध धम्मी आहे, ती हिंदू धर्माची संकल्पना नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणतात. रामाला छत्रपती प्रभू राम असे म्हणत नाही, श्रीराम म्हणतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणतात. आणि छत्रपती ही संकल्पना ही बौद्ध धम्मी संकल्पना आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे आहेत. प्रस्थापित प्रचलित जाती व्यवस्था तोडून, जाती व्यवस्था नष्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सर्वांच्या हातात तलवारी दिल्या.
ज्यांना शूद्र समजलं होतं, ज्यांना अस्पृश्य समजलं जात होतं, ज्यांच्या स्पर्शाचा सावलीचा विटाळ मानला जात होता, त्यांच्या हातात शिवाजी महाराजांनी तलवार देऊन एक प्रकारची समाज क्रांतिकारी केली. हे हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात जाती नष्ट करून, सर्व जाती धर्माच्या हातात तलवार देऊन, जाती व्यवस्था नष्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात समाज क्रांतिकार केली. म्हणून थोर समाज क्रांतिकारक राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. आणि कृष्णा कुलकर्णी या ब्राह्मणांना कापून छत्रपती शिवाजी महाराजांनी मनुस्मृती जाळून हिंदू धर्म नाकारला. हो काय, ब्रह्महत्या पाप आहे असा हिंदू धर्म सांगतो. पण मराठा हत्या, ओबीसी हत्या, मातंग हत्या, चर्मकार हत्या, रामूश हत्या, आदिवासी हत्या, भटका हत्या, शेतकरी हत्या, महिला हत्या पाप आहे असं हिंदू धर्म ग्रंथात नाही. तर हिंदू धर्म ग्रंथामध्ये हिंदू धर्म काय सांगतो, ब्राह्मणाची हत्या, ब्रह्म हत्या ही पाप आहे. ही हिंदू धर्म व्यवस्था नाकारून कृष्णा अफजल खानाच्या लढाईच्या वेळी कृष्णा कुलकर्णीला उभा चिरून छत्रपती शिवाजी महाराजांनी मनुस्मृती जाळून हिंदू धर्म व्यवस्थेचा त्याग केला. हे सत्य आहे. शिवाय रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडून ॲट्रॉसिटी ॲक्टची पहिली अंमलबजावणी राजेशाहीच्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यावेळेच्या घोषणा काय होते, हर हर महादेव. काय हर हर महादेव ही हिंदू धर्माची नाही घोषणा. हर हर, हार म्हणजे निवारण, हरण, दुःखाचं निवारण करणं, दुःखाचं हरण करणं, दुःखाचं निवारण म्हणजे अन्यायाचं निवारण, अन्यायाचं दुःखाचं निवारण करणं म्हणजे हर. हर या शब्दाचा अर्थ होतो दुःखाचं निवारण करणं, संकटाचं निवारण करणं, अन्यायाचं निवारण करणं म्हणजे हार हाय. आणि महादेव म्हणजे चैतन्य. हे दैववादी शब्द नाही, ही देवाची संकल्पना नाही. तर चैतन्य निर्माण करणं, सकारात्मक मानसिकता निर्माण करणं हा त्याचा अर्थ होतो. म्हणून हर हर महादेव म्हणजे अन्यायाच्या विरोधात लोकांची सकारात्मक मानसिकता आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा होती हर हर महादेव. काय हर हर महादेव म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी, म्हणजे दुःखाच्या मुक्तीसाठी, रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी, न्यायाचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं, लोकांमध्ये सकारात्मक मानसिकता लोकांची तयार व्हावी, याच्यासाठीच ती घोषणा होती. याच्यासाठी ती घोषणा होती. हर हर महादेव असा जयघोष होता. शिवाजी महाराज हे हर हर महादेव होता, ती बहुजन समाजाची बौद्ध धम्मी घोषणा होती, जयघोष होता. तो हिंदू धर्मी नव्हता. शिवाजी महाराज जय श्रीराम असे म्हणत नव्हते. शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांची लढताना जय श्रीराम असं नाही म्हणत होते. आता कसं आपण जय श्रीरामच्या नावाखाली आपल्याला बुद्धभेद करून ब्राह्मणवादांचे गुलाम बनवण्याचं षडयंत्र आहे, तशा प्रकारचं शिवाजी महाराजांचा जयघोष हा जय श्रीराम नव्हता. तर शिवाजी महाराजांचा जयघोष हा हर हर महादेव बौद्ध धम्मी होता. म्हणून शिवाजी महाराज हे बौद्ध राजे होते. म्हणून बौद्ध राजे शिवाजी महाराजांना हिंदू समजणं हा त्यांचा सगळ्यात मोठा अपमान आणि बदनामी आहे.